राहता येथे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस 15 जून रोजी राहता येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 3 गटामध्ये घेतली जाणार असून 2 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर असे आयोजन करण्यात आलेले आहे. याबाबत राहता नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय डॉक्टर श्री स्वाधीन गाडेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ही माहिती दिली. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष यांनी केले आहे. NS न्यूज राहताकरता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ, राहता. तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून राहता नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, राहता शहरातील नामदार विखे पाटील साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी त्या ठिकाणी असा निश्चय केला की नामदार साहेबांचा वाढदिवस हा राहता शहरामध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात आणि चांगल्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याला आपण नामदार मॅरेथॉन राहता 2026 असं नाव देखील देण्यात आलेलं आहे. या मॅरेथॉनसाठी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशनची व्यवस्था केलेली आहे आणि 500हून अधिक या ठिकाणी 4च दिवसामध्ये फक्त 500हून अधिक त्या ठिकाणी स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना आपण त्या ठिकाणी मोफत रजिस्ट्रेशन ठेवलेलं आहे. तसेच त्यांना टी-शर्ट आणि त्या ठिकाणी सर्वांना मेडलचं वाटप होणार आहे आणि 3 कॅटेगरीमध्ये प्रामुख्याने ही मॅरेथॉन होणार आहे. 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर. 3 किलोमीटरमध्ये लहान मुले आणि महिलांसाठी असणार आहे. 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर हे दोन्ही गट खुले असणार आहेत. त्यामध्ये कोणी पुरुष असतील, महिला असतील हे त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात. या स्पर्धेत प्रत्येक गटामध्ये विजयी होणाऱ्या पहिल्या 3 विजेत्यांना एक आकर्षक बक्षिसं देखील रोख स्वरूपात त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जर बघायला गेलं तर 14 जून म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी टी-शर्ट वाटप होणार आहे आणि तो एक्सपो डे असणार आहे. त्या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. झुंबा डान्स असेल, वॉर्मअप असेल हे त्या ठिकाणी करून घेतले जाणार आहेत आणि काही स्टॉल्स देखील असणार आहेत. तर सर्व नागरिक त्या ठिकाणी या संध्याकाळच्या एक्सपो डेचा त्या ठिकाणी लाभ घेतील. आणि जो दुसरा दिवस आहे म्हणजे ज्या दिवशी साहेबांचा वाढदिवस आहे त्या दिवशी सकाळी 5 वाजता आपण रिपोर्टिंग ठेवलेलं आहे आणि मग त्या 5 वाजता ही स्पर्धा त्या ठिकाणी सुरू होईल सकाळी आणि मग त्यामध्ये विजेत्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जाईल. 3 किलोमीटर आहे जी राहता बाजारपेठेतून त्याच्या थोडंसं पुढे म्हणजे गीतगंगा हॉटेल आणि टांगे शाळा या ठिकाणी तो 1.5 किलोमीटरचा राऊंड आहे. U-टर्न मारून 3 किलोमीटर पूर्ण करून ते स्पर्धक बाजारतळावर परत येतील. पुढचा जो पॉईंट आहे तो राहता कोर्टाच्या अलीकडे आहे जो की 2.5 किलोमीटर असेल. तिथनं U-टर्न मारून 5 किलोमीटर ते बाजारतळावर येऊन पूर्ण करतील आणि 5 किलोमीटर जे आहे ते आपली आस्थाबा माथ्यावरची पोलीस चौकी आहे तिथनं U-टर्न मारून पुन्हा 5 किलोमीटर म्हणजे असे 10 किलोमीटरचा राऊंड हे स्पर्धक पूर्ण करतील. तर मी या ठिकाणी आपला मीडियाच्या मार्फत सर्व त्या ठिकाणी राहता शहरातील नागरिक असतील, परिसरातील सर्व नागरिक असतील यांना आवाहन करू इच्छितो की या नामदार मॅरेथॉन 2026मध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि नामदार साहेब असतील त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी द्याव्यात अशी मी आपणाच्या माध्यमातून विनंती करतो.